नागरिक घनश्याम दरोडे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो। निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि तुम्हाला जर माहिती आहे दया साखर पडलेलीच आहे। कशी मी सांगतो, आता केंद्रीय साहेबांच्या रॅलीमध्ये आपण आलतो, त्याचबरोबर आपल्याला आमदार साहेब सुद्धा भेटलेले आहेत आणि त्यांचा प्रचार जोमाने चालू आहे। आणि नशिबाने बघा रस्ते ते बघतायत, पाणी पण करतायत। बघूया साहेबांकडे जाऊया। साहेब प्रथमतः तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बरं का। कशा आहात? प्रथमतः चांगले आहे। चांगले आहेत आमदार साहेब। श्यामभाऊ तुमचं आणि आमचं नाव एकच आहे, पण काय म्हणताय मतदारसंघात काय विकास कसं चालू आहे? आतापर्यंत आपण वाशिम मंगरूळ मतदारसंघामध्ये बरेचसे कामे आपले चालू आहेत, काही टेंडर प्रोसेसमध्ये आहे। बर, आता अनेक उमेदवार तुम्ही मैदानात उतरल्यात, काय वाटतंय कमळ फुलतंय का? नक्कीच रेकॉर्ड ब्रेक मतानं वाशिम नगर परिषदमध्ये आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार अनिल भाऊ केंगडे आणि आमचे प्रभाग 1चे उमेदवार अनिलजी ताजने, आमच्या अरुणाताई वटाने ह्या प्रचंड मतानं प्रभाग 1 मधून आणि वाशिम शहरामधून आमचे अनिल भाऊ केंगडे प्रचंड मतांनी निवडून येणार आहे। बरं, पण आता तुम्ही मतदारसंघात जाताय, काय पाहणी करताय? 5 वर्षाचे नगराध्यक्ष जे होते, वाटतंय का विकास झालाय म्हणून? विकास तर ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होता ते विकास या वाशिम शहराचा आजपर्यंत झाला नाही। मी पण या वाशिम मतदारसंघामध्ये पहिल्यांदा निवडून आलो आहे आणि वाशिम शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पहिल्यांदा होणार आहे आणि पहिल्यांदा होणार आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक मतानं निवडून येणार आहे, रेकॉर्ड ब्रेक मतात निवडून येणार आहे आणि वाशिम शहराचा भूतो न भविष्य असा विकास आम्ही दोन्ही नगराध्यक्ष आणि मी आमदारमधून करणार आहे। बरं, आता तुमच्या आधीचे जे आमदार होते त्यांच्यावर ते झालं गेलं गंगेल मिळालं, पण आल्याच्या नंतर काय काय परिस्थिती पाहायला मिळते मतदारसंघात? मतदारसंघ हा खूप विकासापासून वंचित राहिलेला आहे। रस्त्याची कामं आहेत, आरोग्याची कामं आहेत, शिक्षणाची कामं आहे। वाशिम शहराचा पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तो पण आपण मार्गी लावणार आहे। आता तुम्ही प्रचार करताय, उमेदवार घेऊन जाताय, रॅली वगैरे काढताय, काय जनतेचं काय म्हणणं येतंय बाबा? काय म्हणते जनता? जनतेचा संपूर्ण विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ आणि एकनाथ शिंदे, अजितदादा पवार महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्राला विकासाच्या गतीनं या महाराष्ट्राचा विकास करत आहे आणि वाशिमचा विकास हा विकसित वाशिम, सुंदर वाशिम आम्ही करून दाखवू। सुंदर वाशिम, विकसित वाशिम, सुंदर वाशिम। क्या बात आहे। पण वाशिमला तर आता धुळीचं वाशिम म्हणतात, धुळीचं वाशिम म्हणते, नेमकं काय प्रकरण आहे भाऊ? धुळीचं वाशिम म्हणतात, धुळीचं नाही, या वाशिम शहरामध्ये जी रस्त्याची व्यवस्था आहे, मी आल्यापासून बरेचसे रस्त्याचे कामं चालू झाले आहेत। मी आल्यापासून शहरामध्ये लोकांना दिसत आहे रस्त्याची कामं आणि काही रस्त्याची कामं झाली आहे, काही चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच 5 वर्षामध्ये आपण प्रत्येक प्रभागाचा, प्रत्येक सामान्य जनतेचा विकास करून दाखवू। प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपण जे पंतप्रधान विकास योजना आहे, पंतप्रधानाची जी आवास योजना त्याच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला आपण घरकुल देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे कधी झालं नाही। ते नमुना ड आणि असिस्टमेंटच्याद्वारे सगळ्यांची नोंद करून सगळ्यांना घरकुल देऊ, असं मी तुम्हाला शब्द देतो। क्या बात आहे, क्या बात आहे। म्हणजे तुम्ही डायरेक्ट इतिहासच करायचं नियोजन चालू आहे। डायरेक्ट नगरसेवक बी पहिल्यांदा इथं बीजेपीचाच देणार आणि आयोजन बी इथंच देणार म्हणायचं डायरेक्ट। निश्चितच भारतीय जनता पार्टीचे बहुमतात सरकार येणार आहे आणि नगराध्यक्ष पण भारतीय जनता पार्टीचा येणार, ही जनतेने ठरवलं आहे। पण आता तिकडे गट बांधतायत तर सहानुभूती आमच्याकडे। सहानुभूती कशाची आहे? त्यांच्याकडे नियोजन नाही आहे, त्यांच्याकडे निधीचा अभाव आहे। निधी कुठून आणणार आहे? जे सत्तेत आहे तेच निधी आणू शकतात, ही जनतेला माहीत आहे। आणि भारतीय जनता पार्टी पुऱ्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या गतीनं काम करत आहे, ही जनता उघड्या डोळ्यानं बघत आहे आणि त्यांना पण अपेक्षा आहे की आपल्या वाशिम शहराचा विकास झाला पाहिजे। नक्कीच हे होते आपल्या बरोबर श्यामभाऊ। पण आता ना आपण उमेदवारांकडे जाऊ। नमस्कार नमस्कार, कशा आहात? काय म्हणताय? आमदार साहेब स्वतः प्रचाराला आल्यात, दया साखर पडल्यासारखं वाटतंय काय? बिलकुल, ते आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि आमचा विकास म्हणजे आमदार साहेब, म्हणजे केंद्रात सरकार, राज्यात सरकार, आमदार आमच्या सोबत, नगरपालिकेत सरकार, म्हणजे विकास म्हणजे होईल, म्हणजे होईल, होईल म्हणजे होईल।
बर आता जनता काय म्हणते, तुम्ही प्रचाराला जाताय, म्हणताय का 5 वर्षाच्या मागे जे निवडून आले त्यांनी आश्वासन दिली, कामं केली, काय म्हणते? ना मागच्या वर्षात माझी मिसेसच होती, भरपूर कामं केली आपण. घरकुल योजना दिली, नळ योजना दिली, सौर ऊर्जा, रस्ते ते पूर्ण केले केले केले. काय जे राहिलेले फक्त ड्रेनेज आमदार साहेबाच्या मार्फत आम्ही ड्रेनेज नगरपालिकेचा अध्यक्ष झाले, ते ड्रेनेज नाली करून सगळ्याला सुख सुविधा पुरविल ही आमची अपेक्षा आहे. म्हणजे आता कमळ फुलणार म्हणायचं. बिलकुल फुलणार, तिन्ही कमळ. त्यामध्ये कमळ फुलणार सांगितलंय आणि कमळ नक्कीच फुलणार आहे. हे बघूया मतदारसंघात आपण आणखीन जनतेचा कौल घेणार आहोत. पाहत राहा आपला विदर्भ लाईव्ह मध्ये.